आज ITR फायलिंगसाठी दोन मित्र आले. दोघांचाही बिझनेस वेगवेगळा, परंतु दोघांचा टर्नओव्हर जवळपास 70-75 लाख रुपयाचा. पहिला होता आकाश, जो दूध डेअरी चालवतो. शेतकऱ्यांकडून ताजं दूध घेतो आणि तो लोकांना विकतो. आणि दुसरा होता तुषार, तो ह्याच आकाशकडून दूध विकत घेतो आणि त्याच्यावर प्रोसेस करून मिठाई बनवतो आणि ती मिठाई लोकांना विकतो. आकाशची फाईल कंप्लीट केली, सगळं ओके होतं. नंतर तुषारची फाईल घेतली आणि म्हटलं, भाऊ तुमचा टर्नओव्हर चेक केला का? जीएसटीची 40 लाख रुपयाची लिमिट तुम्ही क्रॉस केली आहे. तुषार भाऊ लगेच म्हणाले, सर माझा टर्नओव्हर पण आकाश एवढाच आहे, मग त्याला जीएसटी नाही आणि मला का? ऑनेस्टली सांगू, त्यांचा क्वेश्चन व्हॅलिड होता, पण इथंच जीएसटीचा गेम आहे. जीएसटी मध्ये फक्त टर्नओव्हर नाही, तर तुम्ही काय विकताय ते सुद्धा खूप महत्वाचं असतं. आकाश फ्रेश मिल्क विकतो. फ्रेश मिल्कवर जीएसटीचा नील रेट आहे. पण तुषार काय विकतो? तो दुधापासून मिठाई तयार करतो, दुधावर प्रोसेस करतो आणि नंतर त्याला कस्टमरला विकतो. म्हणजे सप्लायचं नेचर बदललं आणि त्या मिठाईवर 5% जीएसटी लागतो. जीएसटी मध्ये प्रोडक्ट किंवा सर्व्हिस बदलली म्हणजे टॅक्स ट्रीटमेंट बदलू शकते. तुमच्या बिझनेस किंवा प्रोडक्टवर जीएसटी लागतो का नाही याबद्दल जर तुम्हाला डाऊट असेल तर कमेंट किंवा डीएम मध्ये तुम्ही नक्की विचारा. मी रिप्लाय देऊन तुमचा डाऊट क्लिअर करण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. कारण जीएसटी किंवा इन्कम टॅक्स मध्ये अर्धवट माहिती खूप महागात पडू शकते. मी आहे परेश सोमाणी आणि ही आहे जळगाव मधून सुरू झालेली पैसे की यात्रा. धन्यवाद.